नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश रेमेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे जिवंतिका पूजन. मंडळी, आता श्रावण मासाची लगबग बाजारपेठातून सगळीकडून दिसायला लागली आहे आणि श्रावण मासी हर्षमानसी अशी प्रत्येकाच्या मनाची आत्ता या क्षणी स्थिती आहे. पण हा श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आदल्या दिवशी आषाढ महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो पिठोरी अमावस्या किंवा दीप अमावस्या, तर ह्या दिवशी घरातील सगळे कानाकोपऱ्यातून घराची स्वच्छता केली जाते. घरातले सगळे दिवे काढून ते लखलखीत स्वच्छ करून त्याची पूजन केलं जातं. संध्याकाळच्या वेळी ते प्रज्वलित केले जातात आणि ह्या दिव्यांची पूजन केली जाते. पण त्याचबरोबर त्या दिवशी जिवंतिका पूजनही केलं जातं. पण मंडळी, मला नाही वाटत की आजकालच्या काळात हे जिवंतिका पूजन तितकं लोकांना माहिती आहे किंवा आजकालच्या पिढीत ते माहिती आहे असं मला नाही वाटत. कारण की आजकालची पिढी खूप अशी वेगळ्याच तर्कवितर्कात वाढलेली आहे. केवळ एक कागद लावायचा, त्याच्यावर वेगवेगळे 3-4 चित्र आहेत आणि त्यांचं पूजन करायचं आणि त्याच्याकडे आपल्या बालकाच्या दीर्घायुष्याची मागणी करायची. आपल्या बालकाच्या, आपल्या मुलाच्या, आपल्या पत्त्याच्या सुदृढतेची, त्याच्या प्रगतीची, त्याच्या उत्कृष्ट जीवनाची मागणी करायची. तर हा काही विचार त्यांना कदाचित पटत नसेल आणि त्यामुळे आजकाल हे जिवंतिका पूजन घरोघरी होतं की नाही याबद्दल थोडासा प्रश्न आहे. पण हे जिवंतिका पूजन म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणीपासून माझ्या आई आजी ज्या पद्धतीने करायच्या त्या पद्धतीनेच मग मी पण करायला सुरुवात केली आणि मी सुद्धा हे व्रत आयुष्यभर पाळलं. पण मग हे जिवती किंवा जिवंतिका पूजन म्हणजे नक्की काय आणि ही जिवती कोण आहे, तिचं पूजन का करायची, तिची प्रतिमा का पूजायची, हा आपल्या पुढे प्रश्न असतो. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी सांगितलं तसं पिठोरी अमावस्या येते आणि दीप अमावस्या असंही तिला म्हटलं जातं. तर ह्या दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सगळे दिवे लखलखीत करून संध्याकाळी त्यांचं प्रज्वलन करून पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर जिवंतिकेचंही पूजन केलं जातं. आता दिवा हा आपल्याला माहिती आहे अंधारातून उजेडाकडे नेणारा, तमसोमा ज्योतिर्गमय किंवा अंधकारातून उजेडाकडे नेणारी वाट हा दिवा दाखवत असतो. म्हणजेच अंधाराचा नाश करून जिथे उजेड आहे, जिथे सत गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्यांना उजळा देणं चं काम हे दिवा करत असतो. एक दिवा तुम्ही उजळला तर त्याच्यापासून हजारो दिवे आपण प्रज्वलित करू शकतो. ही पण बाब तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे ज्योत से ज्योत जगाते चलो आपण जे म्हणतो की एका दिव्याने दुसरा दिवा लागतो, तसंच वंशवृद्धीचंही हा दिवा प्रतीक आहे. या प्रतिकेचं पूजन म्हणजे दीपपूजन आणि ह्याच दिवशीची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवंतिका पूजन. आता जिवतीची जर का तुम्ही प्रतिमा आपण बघितली तर ह्याच्यात तुम्हाला असं दिसेल की एक चित्रात 4 वेगवेगळी देवांची चित्र आहेत आणि ह्या चित्रांचं एका मातृशक्तीकडून आपल्या मुलांच्या मंगलतेसाठी, आपल्या अपत्यांच्या मंगलतेसाठी प्रार्थना केली जाते. तर ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. एकाच प्रतिमेत ज्यांच्याशी कुठलाही एकमेकांशी संबंध नाही अशा 4 वेगवेगळ्या देवतांचं चित्र तुम्हाला दिसेल. पण त्याचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही, त्या प्रत्येक स्वतंत्र देवता आहेत आणि महाराष्ट्रात वर्षानुवर्ष ह्याच एका प्रतिमेचं पूजन केलं जातं. तर काय रहस्य असेल ह्या प्रतिमेचं पूजन करण्यात आणि ह्याच्याबद्दल आपण ह्या व्लॉगमधून जाणून घेणार आहोत. जिवती जी प्रतिमा आहे त्यात पहिलं चित्र असतं ते नरसिंहाचं आहे. दुसरं चित्र जे आहे ते कालिया मर्दन करणाऱ्या बालकृष्णाचं. तिसरं आहे ते जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती यांचा समावेश होतो. याच क्रमात हे देवी देवता पूजले जातात आणि त्याची कारण मीमांसा आता आपण बघणार आहोत. आता भगवान नरसिंह, भगवान विष्णूंचा जो 4था अवतार आहे तो भगवान नरसिंह आहे. की हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा बाळ प्रल्हाद विष्णूचा भक्त असतो आणि आपल्या भक्ताच्या संरक्षणासाठी, त्याला वाचवण्यासाठी हा नरसिंह खांबात प्रगट झाला होता आणि त्याने हिरण्यकश्यपू सारख्या दैत्यापासून रक्षण केलं होतं बाळ प्रल्हादाचं. तर दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार घेतला होता.
आणि म्हणून बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजली जाते. नरसिंह हा घरात ओढवणाऱ्या कुठल्याही संकटापासून अपत्यांचं रक्षण करतो, आपल्या बाळांचं रक्षण करतो. जसं की उंचावरून पडणं, आगीपासून संरक्षण, अन्नातून विषबाधा होणे इत्यादी इत्यादी. यानंतर आपल्याला दिसतो तो कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण. आता आपण श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य जर बघाल तर श्रावण महिन्याच्या पूज्य देवता म्हणजे नाग आणि आपला लाडका बाळकृष्ण. तर नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते आणि कृष्णाष्टमीला कृष्ण जन्म आपण साजरा करतो आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी करतो. तर मग या ठिकाणी यांच्या सेपरेट प्रतिमा न घेता कालिया मर्दन करणारा बाळकृष्ण हीच प्रतिमा का बरं निवडली असेल? तर कालियामर्दन जर प्रसंगाचा तुम्ही विचार केला तर त्याच्यात काय होतं की कृष्ण जेव्हा आपल्या सवंगड्यांसमोर खेळत असतो त्यावेळेला त्यांचा चेंडू हा यमुनेच्या खोल काळ्या कभिन्न डोहात जाऊन पडतो आणि त्यावेळी भगवान कृष्ण हा तिथे जातो आणि तो चेंडू परत घेऊन येतो. त्याच वेळेला तो त्या तिथे राहणाऱ्या कालिया जो नाग आहे तर त्याला सुद्धा तो अभयदान देतो. म्हणजे खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच त्या कालियाला न मारता देखील त्याला अभयदान देऊन त्याला दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडणाऱ्या छोट्या मुलांना वाईट प्रसंगातून त्यांचं संरक्षण करणारा कृष्ण इथे कालिया मर्दन रूपात म्हणूनच पूजला जातो. म्हणजे कालिया दमन कृष्ण बाहेरच्या ज्या आपत्तींपासून ते आपल्या बाळकांचं रक्षण करतो. पाण्यापासून ओढवणारे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून ओढवणारे संकट किंवा अशा सगळ्या गोष्टींपासून तो रक्षण करतो. घरात आणि घराबाहेर बाळकांवर जी येते आपत्ती त्यापासून या दोन्ही देव बालकांचं रक्षण करतात. म्हणून जीवती प्रतिमेत यांना पण महत्त्वाचं स्थान आहे. यानंतरची प्रतिमा, तिसरी प्रतिमा जी येते ती जीवती किंवा जिवंतिकेची. जरा आणि जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे. मगध नरेश बृहद्रथ राजा याला 2 राण्या असतात. या 2 राण्या त्याच्या अतिशय लाडक्या असतात. तो त्यांच्यावर खूप प्रेम करत असतो, पण त्याला एक दुःख सतत दाचत असतं आणि ते म्हणजे त्याला अपत्य नसतं. त्याला मुलगा किंवा मुलगी नसल्यामुळे आपल्या वंशाला दिवा नाही, त्याचं खूप दुःख त्याला जाणवत असतं. आणि मग एक दिवस त्याला असं कळतं की नगराजळी उपमनात ऋषी चंड कौशिक आल्याचं राजा समजतं. मग राजा त्यांच्याकडे जातो, त्यांना आपलं दुःख सांगतो आणि आपल्या विवंचनाही सांगतो की माझ्या या देशाला वारस नाही आहे, मग पुढे काय होणार. तर त्याची ती चिंता तो प्रकट करतो. तेव्हा ऋषी त्याला राजाला प्रसादात आंबा देतात आणि सांगतात आपल्या राणीला आंबा खायला घाल, तिला पुत्रप्राप्ती होईल. आता या राजाचं दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे तो आंबा कापतो आणि त्या दोन्ही राण्यांना समसमान असा तो आंबा खायला देतो. आता त्या दोन्ही राण्यांना याच्यानंतर पुत्रप्राप्ती होते, पण अर्धे मुलं होतात. अशा विचित्र अवस्थेत झालेला अर्धवट अर्भकांना राजा जंगलात आणून सोडतो. त्याच वेळेला तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. तिला ही 2 शकलं झालेली अवयव सांधण्याची कला अवगत असल्यामुळे ती त्या दोन्ही अर्ध्या झालेल्या बालकांना एकत्र सांधते अवयव सांधण्याच्या कलेमुळे. आणि त्या अर्भक जे आहे ते संध्या समयास बृहद्रथ राजाकडे आणून देते. आता ह्या यक्षिणीने, जरा नामक यक्षिणीने हा बालकाचं अवयव सांधले म्हणून राजा त्या बालकाचं नाव जरासंघ असं ठेवतो. आणखीन त्या यक्षिणीचा उपकाराप्रित्यर्थ तो एक तिथे महोत्सव, तिचं मंदिर बांधून तिथे महोत्सव साजरा करतो आणि मगध देशाच्या इष्टदेवतेचा मानही तिला देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव तिथे सुरू होतो. अशी ही जरादेवीची कहाणी आहे. जारेची जी सखी आहे ती जिवंतिका आहे. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश आहे तर जीवती म्हणजे दीर्घायुष्य प्रदान करणारी, दीर्घायू देणारी
मुलांचं रक्षण करणारी, बालकांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात, तुम्ही जर का चित्र पाहिलं तर तुला दिसेल की पाळण्यात आणि अंगखांद्यावर ही बाळांना खेळवते आहे अशा रूपात ही नेहमी जिवती दाखवली जाते. प्रतिमेत सगळ्यात शेवटची जी देवता आहे ती बुध किंवा बृहस्पती देवता. बुध ग्रह हत्तीवर आरूढ आहे आणि त्याच्या हाती अंकुश धारण असतो. तर बृहस्पती वाघावर बसलेला असून त्याच्या हातात चाबूक दाखवलेला आहे. बुधाच्या प्रभावाने जातकाला उत्कृष्ट वाक्पटुत्व, त्याचं व्यक्तिमत्व सुंदर असणं, त्याला हजरजबाबीपणा असणं आणि त्याचं अलौकिक बुद्धिमत्तेचं ह्या बुधाच्या प्रभावाखाली हे गुण त्या बालकात येतात, ते गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने त्याची शैक्षणिक प्रगती होते, त्याची आध्यात्मिक प्रगती होते आणि विवेकबुद्धी म्हणजे काय, ती विवेकबुद्धी कशी जागृत करायची, सारसार विवेक कसा वापरायचा, शिरदधी न्याय कसा आपण जीवनात वापरला पाहिजे याचं ज्ञान ह्या बृहस्पतीमुळे मिळत असतं. तर बुधाचं वाहन जे हत्ती आहे ते उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता ही आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून, त्याला अवर घालून ते बुध घालायचा आणि त्याला कह्यात ठेवायचा आपल्या उन्मत्ततेला, हे ह्या प्रतिमेवरून लक्षात येतं. तर बृहस्पतीचं वाहन तुम्ही बघाल तर त्याच्यात वाघ हे सुद्धा अहंकाराचं प्रतीक आहे आणि हा अहंकार प्रत्येक माणसाला इतका चिकटलेला असतो की मी माझं किंवा माझ्याशिवाय काही गोष्टीच घडणार नाही असा एक त्याला अभिमान असतो स्वतःबद्दल. तो हा अहंकार माणसाला जो चिकटलेला असतो तो माणसाच्या प्रगतीमध्ये, ते आध्यात्मिक असो, अधिभौतिक असो किंवा कुठल्याही साधनेत ती बाधक होतो. हा अहंकार माणसाला नेहमी बाधक ठरत असतो. त्यावर आपण ज्ञानाच्या साह्याने, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. आणि म्हणूनच बुध आणि बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान आहे. म्हणून जर का आपण पाहिलं पहिल्यांदा की नरसिंह हे रक्षक देवता, कालिया मर्दन करणारा कृष्ण हे जन्मलेल्या बालकाचं रक्षण करणं आणि जरा जिवंतिका ह्या बालकाला दीर्घायुष्य देणाऱ्या आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रहदेवता, असा हा जिवती प्रतिमेचा क्रम तुमच्या लक्षात येईल. एका मातृशक्तीकडून दुसऱ्या या रक्षक आणि पालक शक्तीचं अशा प्रकारे पूजन करण्याची ही पूजा विधी आहे, ते जिवती पूजन आहे. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची, त्यांच्या रक्षणाची, त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना म्हणजे हे जिवती पूजन. आता ही जिवती पूजनाचा कागद सहज सोप्या पद्धतीने अगदी कमी हे रुपयात तो बाजारात मिळतो. तो घरात, देवघरातल्या भिंतीवर लावायचा असतो आणि पिठोरी अमावस्येला त्याची पूजा सुरू होते आणि अख्खा श्रावण महिनाभर त्याची पूजा केली जाते. त्याला धूप, दीप, नैवेद्य दाखवला जातो दूध साखरेचा. नंतर आपल्या बाळांना किंवा आपल्या घरातल्या लहान मुलांना त्या प्रतिमेला नमस्कार करायला सांगून हा दूध साखरेचा नैवेद्य त्यांना प्यायला दिला जातो. आणि श्रावण संपल्यानंतर ह्या प्रतिमेचं विसर्जन करण्यात येतं. श्रावण अमावस्येला हा कागद उपडा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं असतं. पण श्रावण महिना संपल्यानंतर ही प्रतिमा त्या मुलांना दिसू नये याची काळजी पण खूप घ्यावी लागते. तर अशी ही आहे जिवती पूजनाची आणि जिवतीच्या कागदावर ज्या प्रतिमा आहेत त्या कशा पद्धतीने आणि त्यांचं काय महत्त्व आहे याबद्दल आपण आज जाणून घेतलं. हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती. आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा म्हणजे मी केलेले ब्लॉग वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला नवीन नवीन विषयावरची माहिती ऐकायला आवडत असेल तर ह्या निमित्ताने ही माहिती आपल्याला मिळेल. नमस्कार.